जळगावच्या अंमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकदम विदारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रचंड स्वच्छता असून या ठिकाणी रुग्णांच्या जीवाशी खेळ चाललाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आता तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये मी जे दृश्य दाखवणार आहेत ते दृश्य बघून तुमचंही मन या ठिकाणी विचलित होईल। आपण आता ह्या महिलांचा हा वार्ड आहे, या ठिकाणी प्रसूती झालेल्या महिलांना दाखल केलं जातं। शासकीय रुग्णालय आहे आणि त्याच्या सुरुवातीचाच प्रवेशद्वाराचा जर दरवाजा जर आपण बघितला तर तो मोडकळीस आलेला आहे। त्याला ना काचेचे फ्रेम आहे ना त्याला कडी कोंडा आहे, नुसता नावालाच त्याचा सांगाडा उभा आहे। दुसरीकडे या ठिकाणी हे साहित्य पडलेलं आहे, त्याच्यावर प्रचंड धूळ साचलेली आहे। कुठलंच स्वच्छता किंवा त्यावरची धूळ तुम्हालाही सांगते हे बुलकं हे की या ठिकाणची जी धूळ आहे त्यावरून आपल्याला अंदाज येईल की हा किती दिवसांपासूनचा या ठिकाणी साठा पडलेला आहे। दुसऱ्याकडे या सलाईनच्या बॉटल आपण बघतो आहे, त्यावर देखील धूळ साचलेली आहे। ट्रेमध्ये या बॉटल पडलेल्या आहे, त्या किती दिवसांनी या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्या आताच्या आहेत की फार जुन्या आहेत याचा देखील अंदाज त्या बघितल्यावर येऊ शकत नाही। पुढे आपण जातोय आता या ठिकाणी महिला दाखल आहेत आणि या ठिकाणी जो कचरा आपण बायो वेस्ट म्हणतो, मेडिकल वेस्ट म्हणतो, त्याच्या वेगवेगळ्या पिशव्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या असतात। मात्र हा कचरा देखील या ठिकाणी नेहमीच स्वच्छ केला जातो की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। या कचरा कुंड्या आहेत, या ठिकाणी बघा तिघही पिशव्यांमध्ये जे आहे मेडिकलचं जे वेस्ट आहे ते एकत्र टाकण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षामध्ये मेडिकल वेस्ट टाकण्याची जी पिवळी थैली आहे ती या ठिकाणी तशीच पडलेली दिसते आहे। या कचऱ्याच्याच बाजूला जो आहे रुग्णांसाठी दिला जाणारा औषधीचा साठा या ठिकाणी पडलेला आहे, मात्र कुठलीही खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली नाही। या ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे आता वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। आता दुसरीकडे आपण जर आलो, या ठिकाणी आता रुग्ण दाखल आहेत, 2 महिला या ठिकाणी उपचार घेत आहेत। मात्र लहान बाळांना जे आहे या ठिकाणी आपण बघितलं तर ते जे आहेत या हाताने आपला हवा घालताना पाहायला मिळत आहेत। 46 डिग्री सेल्सिअस तापमान पोहोचलेलं आहे। या ठिकाणी कूलर दिसत आहे, मात्र कूलरचा केवळ सांगाडा दिसतो आहे, कूलर सुरू नाहीये, त्यामध्ये कुठलंही पाणी नाहीये किंवा इलेक्ट्रिकची वायर तिला लावलेली नाहीये अशा पद्धतीने बघतोय। तर पलंगाच्या खाली आपण बघतोय की हा कचरा जो आहे, सलाईन जी आहे, एका रुग्णाची काढलेली सलाईन आहे त्या स्थितीत या ठिकाणी पडलेली दिसते आहे। यामुळे वेगवेगळ्या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका आहे। दुसरीकडे हा बेड तुम्ही बघा, हा महिलांच्या वार्डातला बेड आहे, मात्र तो देखील मोडकळीस आलेला आहे। रुग्णालय आहे की कचऱ्याचा डेपो आहे अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता सगळ्यात विदारक चित्र म्हणजे ही रुग्णाचा बेड आणि बेडच्या लगतच जी खिडकी तुटलेली आहे, प्रचंड स्वच्छता त्या ठिकाणी पसरलेली आहे। रुग्णांच्या काढलेल्या सलाईन या ठिकाणी आहे त्या स्थितीत सोडून दिलेल्या दिसत आहेत। एक सलाईन या ठिकाणी लावलेली आहे तशीच त्या ठिकाणी दिसते आहे, ती फेकलेली सुद्धा नाही आहे। आणि प्रचंड बघा घाण या ठिकाणी तुंकलेले आहेत, त्याचे डाग पडलेले आहेत आणि या ठिकाणी देखील सुई आणि सलाईन तसेच पडलेली दिसते आहे। आपण या ठिकाणी दाखल एका रुग्णाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल ताई, काय नेमकं चित्र आहे, तुम्ही किती दिवसापासून इथे दाखल आहे? आम्हाला आज 2 दिवस झाले काही पाणी मिळतंय प्यायला? नाही, आम्हाला पाणी नाही, स्वच्छता कशी काही आहे? इथे महिला प्रसाधनगृह चालू आहे का? शौचालय चालू आहे का तुमचं? हा आली होती काल स्वच्छ करायला. शौचालय चालू आहे का तुमचं? प्रसाधन नाही नाही चालू आहे पण घाण आहे सर्व। अच्छा, कूलर लावलंय का? इथे नाही, कूलर लावलंच नाही। बाळाला कशाने? हाताने? हाताने घालता। का स्वच्छता इथे तुम्ही बोलले का? इथल्या कर्मचाऱ्यांना काही बोलले का? पाणी नाही, हवा नाही, तुम्ही कूलर लावा असं काही सांगितलं का? काही सांगितलं नाही, कोणी अशीच ध्यान परिस्थिती देणार आहे नाही इथे. ना, कोण ध्यान देणार नाही ना, काय सांगायचं ना। रुग्णांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत, तर कोणी लक्ष देणार नसेल तर सांगायचं कशाला? अशा पद्धतीने अंमळनेर शहरातलं हे ग्रामीण रुग्णालय शासकीय रुग्णालय आहेत। प्रसूती झालेल्या महिलांचा हा वार्ड आहे, मात्र हा महिलांचा वार्ड आहे एखादा भंगार साहित्य किंवा अस्वच्छ साहित्य ठेवण्याचं गोडाऊन आहे अशी या रुग्णालयाची परिस्थिती असून या ठिकाणच्या रुग्णांशी, महिलांशी, प्रसूती झालेल्या महिलांनंतर त्यांच्या बाळांशी जीव घेणा खेळ या प्रशासनाचा चालला आहे का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होत असून या संदर्भात योग्य ती सरकार दखल घेऊन कारवाई करेल का हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। सर, ग्रामीण रुग्णालय सरकारी रुग्णालय आहे, या ठिकाणी आपण जर महिलांचा प्रसूती वार्ड बघितला तर तिथे प्रचंड स्वच्छता आहे, मेडिकल वेस्ट पडलेले आहे, सलाईन त्याच्याच उघड्यावर पडलेले आहेत, स्वच्छता झालेली नाही आहे, पिण्याला पाणी नाही आहे, महिलांना स्वच्छतागृह नाही आहे, अशा सगळ्या समस्या आहेत, अनेक वर्षांपासूनच्या समस्या आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला आहे का?
नाही सर, ॲक्च्युली आता ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे वरती, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज ब्लॉकेज झालेले आहेत. तर आपण तसं बांधकाम विभागाला पत्र दिलेलं आहे. त्या अनुषंगाने ड्रेनेज मोकळे करून आपण ते बाथरूम पूर्वत करणार आहोत. 2 बाथरूम तरी सद्यस्थितीत वर्किंग आहेत. सध्या वरती बांधकामाचं थोडी घाण असल्यामुळे थोडी असुविधा होते, पण 2-3 महिन्यात बांधकाम पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच त्यात काहीतरी सुधारणा करू. जर बघितलं तर दरवाजाच मोडलेला आहे आपला. दुसरी गोष्ट तर सलाईन उघड्यावर पडलेल्या आहेत. रुग्णांच्या बाळाच्या जीवाची खेळणी आहे का? तुम्हाला काय वाटतं? संसर्ग पसरू शकता, श्वास नाही का? स्वच्छता का केली जात नाही? गेटवरच वेळापत्रक लावलं आहे तुम्ही, त्याला कोण कारणीभूत आहे? नक्कीच या गोष्टींकडे यापुढे लक्ष दिलं जाईल आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर ज्या काही त्रुटी आणि सुधारणा करायच्या आहेत त्या करून द्यायची या ज्यांनी शाश्वत. स्वच्छता केली नाही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? नक्कीच स्वतः सर. डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदार आहात असं तुम्हाला वाटतं का? हो सर, जे कर्मचाऱ्यांनी काम चुकारपणे केलं आहे त्यांच्यावर योग्य ती शासकीय कार्यवाही करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नाव तुमचं? मी डॉक्टर GM पाटील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.